टेन्शन रिलीफ झालं थोडंफार? हां, रिलीफ काय म्हटलं तर रिलीफ आहे, म्हटलं तर थोडंसं पाहणं होतं, मुलांबरोबर राहणं वगैरे, त्या दृष्टीनं थोडंसं रिलीफ मिळतो त्यांच्याबरोबर. साहेब, उद्या सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्तानं पवार साहेब आणि तुम्ही एका व्यासपीठावर राहणार आहे. दुसऱ्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि तुम्ही देखील एकाच कार्यक्रमात राहणार आहात. असं आहे की आज नाशिकमध्ये आपण जे भव्य पुतळे उभे केलेले आहेत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, उद्या सावित्रीबाईंची जे त्यांचा जन्मदिवस आहे, तर आज रात्रीच आम्ही नाशिकला अगोदर त्यांना वंदन करणार, सावित्रीबाई फुलांना, महात्मा ज्योतिराव फुलांना. उद्या सकाळी नायगावला जाणार. दरवर्षी जातोच आम्ही, जवळजवळ 2000 सालापासून. आणि तिथे मग मुख्यमंत्री आणि आमचा सगळ्यांचा कार्यक्रम आहे, तो वार्षिक कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर चाकणला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभे केलेले आहेत. त्या कार्यक्रमासाठी, त्या लॉन्चिंगसाठी पवारसाहेब येणार आहेत आणि मी सुद्धा तिथे आमंत्रित आहे, मी तिथे जाणार आहे. मग आणखीन मग पिंपरी चिंचवडला पुन्हा एकदा आणखी सावित्रीबाई फुल्यांच्या संदर्भात एक कार्यक्रम आहे. असे 4-5 कार्यक्रम उद्या आहेत. त्यासाठी मग जाणार. काही राजकीय चर्चा वगैरे? तुम्ही परदेशात असताना काही राजकीय नेत्यांचे फोन वगैरे तुम्हाला आले होते का पुन्हा मनधरणीसाठी? कारण तुमच्या नाराजीचंच नाट्य तुम्ही जाईपर्यंत सुरू होतं. असं आहे, मला कुणाचेही फोन वगैरे आले नाही. आले तरी मी काही तुम्हाला सांगू शकणार नाही. परंतु मी पूर्णपणे जे आहे थोडा वेळ राजकारणातून डोकं जरा बाजूला काढलेलं होतं. आणि बाकी काय राजकारण, काय आयुष्यभर राजकारण करतोच आहे. 67 सालापासून, 66-67 पासून. तर ठीक आहे ना, थोडा वेळ त्या डोक्याला, राजकीय डोक्याला आराम सुद्धा द्यावा लागतो. देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला काही शब्द दिला होता, तिकडनं आल्यानंतर आपण पुन्हा तुमची जे मंत्रीपद असेल किंवा तुमचा सन्मानाचा जो मला आहे, त्यांनी मंत्रीपद वगैरे काय बोललं नाही, की ठीक आहे 7-8-10 दिवस थांबा, आपण नंतर चर्चा करू, एवढं ते म्हणालेले आहेत. ते काही मला मंत्री करणार किंवा आणखीन काय करणार असं काहीही म्हणालेले नाही. आणि मी तसं तुम्हाला कधी सांगितलेलं नाही. थांबा, आपण शांततेने नंतर चर्चा करू, दॅट्स ऑल. साहेब, तुम्ही परदेशात होता, मात्र महाराष्ट्रामध्ये एका वेळेला एक यावे अशी चर्चा चालू आहे. शरद पवार कोणाचे? साहेब, अजितदादा आणि मोठे साहेब एकत्र यावे असे कार्य शिरवाळांनी केलं आणि अजितदादाच्या आईने पण परवा कुठेतरी बोलणं आहे. चांगली गोष्ट आहे. आमच्या शुभकामना आहेत, शुभेच्छा आहेत. धनंजय मुंडेंचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं. आता धनंजय मुंडेंना रिप्लेस करायचं ठरलं तर भुजबळांचं नाव पुढे येतं अशी चर्चा सुरू झालेली आहे. मला काही असं आहे की वडेट्टीवार काय म्हणतात किंवा जितेंद्र आव्हाड काय म्हणतात त्याच्यावर मी काय चर्चा करू शकतो काय? आणि हेही डोक्यातून काढून टाका की मला मंत्रिपद मिळालं नाही, मला ते मिळालं पाहिजे म्हणून कुणाला तरी काढा, असं काही माझ्या मनात आहे, हे सुद्धा येणं अशक्य आहे. त्यामुळे आता बघूया पुढे. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. साहेब, तुमच्या मनात नसलं तरी मंत्र्यांच्या अर्थात मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये आहे की धनंजय मुंडे जे आहे ते सध्या त्यांचं जे प्रकरण आहे ते जास्त त्यांच्यावर नाराजी आहे, पण त्या जागेवरती ओबीसींचेच एक मोठा चेहरा म्हणून भुजबळांकडे बघितलं जातं. असं आहे की मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये हे आहे ते ओळखणारे मनकवडे आपण कधीपासून झालात की त्यांच्या मनामध्ये काय आहे. हां, जे मला ते कधी म्हणाले नाही ते तुम्हाला कधी कसं काय कळालं. चला, आपण संध्याकाळी भेटूया. कार्यक्रमाला अवश्य या. सावित्रीबाई फुले यांची उद्या जन्मतिथी आहे, त्यानिमित्तानं जे आहे
अर्थात फार मोठे पुतळे आपण चांगले तुमच्या सहकार्याने आपण उभारलेले आहेत. आपण सगळे वंदन करूया. आणि सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले हे आमचे जे आहेत पॉवर स्टेशन्स आहेत. दरवर्षी आम्ही महात्मा फुल्यांच्या वाड्यावर नायगावला इथे जात असतो. बाकी सामाजिक काम करणं, समाजकारण हा आमचा बेस आहे. ठीक आहे, राजकारण हे एक साधन आहे, त्याचं ते साध्य नाही. तर त्याप्रमाणे आपण काम करूया. धन्यवाद. तुमच्या सगळ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. आपल्याला पण साहेब थँक्यू. मला कोणाचाही फोन आलेले नाहीत. मंत्रिपदाबाबत कोणाशी चर्चा झालेली नसल्याचं भुजबळांनी म्हटलंय. राजकीय डोक्याला काही मला मंत्री करणार असं सांगितलेलं नसल्याचं भुजबळांनी अधोरेखित केलंय. मंत्रिपदाबाबत फडणवीसांशीही चर्चा झाली नसल्याचं भुजबळ म्हणाले. नाशिकमध्ये भुजबळ बोलत होते. पुढच्या बातम्यांकडे. लोणावळ्यामध्ये एकविरा देवीची गडावरील पालखीत अचानक मधमाशांनी हल्ला केलाय आणि यामध्ये अनेक भाविक जखमी झाले. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. एकविरा गडावर फटाके फोडण्यास बंदी आहे, मात्र तरीही काही हुल्लडबाज भाविकांनी फटाके फोडले होते. त्यामुळे बिथरलेल्या मधमाशांनी थेट भाविकांवरच हल्ला चढवलाय. आणि आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणखी एक मोठी बातमी समोर येते. बहिणीकडे आता कार आणि नोकरी असेल तर ती बहीण लाडकी नसेल. कारण सरकारनं लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी करायला घेतली आहे. यामध्ये कुणाकडे 4 चाकी असल्यास अर्ज बाद केला जाणार आहे. तसंच 2.5 लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांनाच केवळ योजनेचा लाभ मिळेल. असं असलं तरी ही छाननी सरसकट होणार नाही असं मंत्री तटकरे यांनी सांगितलंय. या योजनेत काय नियम आहेत पाहूयात. 2.5 लाखाच्या खाली उत्पन्न असलेल्यांनाच लाभ मिळेल. 2 अर्ज केले असल्यास एकच अर्ज प्राप्त ठरेल. 4 चाकी असेल तर अर्ज बाद होईल. ज्यांचे 4 चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत, त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे, त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत. ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत. आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं KYC साठी, तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत. याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत. देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय कोल्हापुरात आलाय. कसबा बावड्याच्या पांडुरंग उल्पेंच्या अंत्यविधीची तयारी करत असतानाच ते पुन्हा जिवंत झाले. पांडुरंग उल्पे वारकरी आहेत. हरिनामाचा जप करत असतानाच त्यांना हार्ट अटॅक आला. डॉक्टर्सनी त्यांना मृत घोषित केलं. नातेवाईकांनी अंत्यविधीची तयारी केली. मृतदेह ॲम्ब्युलन्समधून घरी नेत असताना स्पीड ब्रेकरचा धक्का बसला आणि पांडुरंग तात्यांच्या बोटची हालचाल सुरू झाली. 15 दिवसांच्या उपचारानंतर ते पुन्हा नव्या दमानं आता घरी परतले. काय तब्येत बरी आहे का त्याची? बरी आहे ना? चहा प्यायल्यावर बसलो इथं आणि मग इथं बसल्यावर जरा घाम सुटल्यागत झाला. घाम म्हणजे सरसरीत घाम, भरपूर घाम आला. असं काय व्हायला लागलं म्हणून मग जरा वाऱ्याला जावं म्हणलो. वाऱ्याला जाऊन तिथं आमचं रूममध्ये हे होतं खुर्ची, तिथं बसलो. तिथं बसल्यावर डोळं एकदम झाकल्यासारखं झालं आणि तिथं जरा गरगरल्यागत झालं म्हणून बाथरूममध्ये गेलो. बाथरूममध्ये जरा उलटी केली तर जरा पातळ पाणी पडल्यागत पडलं आणि खुर्ची बसलं ते डोळंच माझं झाकलं. डोळ्यात काय म्हणजे कोण आलं, कोण गेलं, कुठं गेलं, मी कुठं आहे, काय आहे, काहीच माहीत नाही.
आम्ही चव्हाण गल्लीच्या आसपास चौगली गल्लीच्या स्पीड ब्रेकरला ज्या वेळेला गाडीला धक्का लागला ॲम्ब्युलन्सला, त्यावेळेला त्यांची बोट हात हालायला लागला. तर आम्ही बघितलं की त्यांच्या अजून जीव आहे. मग त्यांचे सगळं आम्ही बघितल्यानंतर लगेच गाडी तिथून परतून हॉस्पिटलला नेली. आम्ही ECG काढून घेतला त्यांचा. पहिल्यांदा ECG फ्लॅट आल्यानंतर परत आणि ECG चालू झाला थोडा. आम्ही डॉक्टरांना सांगितलं तुम्ही उपचार प्रॉपर चालू करा. भक्ती शिवराची सेवा मानवाची म्हणूनच आम्ही सर्व नातेवाईकांनी आम्ही प्रॉपर प्रयत्न केला, पण आमच्या प्रयत्नांना यश आलं. पुढच्या बातमीकडे. एसटीच्या चालक वाहकांसाठी ही खुशखबर आहे. एसटीच्या चालक आणि वाहकांना आता प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. 31 जानेवारीपर्यंत प्रायोगिक तत्वावर प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल. वाढीव उत्पन्नावर चालक आणि वाहकांना कमिशन मिळेल. चालक आणि वाहकांनी निर्धारित उत्पन्नापेक्षा वाढीव उत्पन्न आणलं तर त्यापैकी 20% रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून रोखीनं देण्यात येईल. सोलापूर पुणे ड्युटीचं उद्दिष्ट 10,000 रुपये. चालक वाहकांनी 12,000चं उत्पन्न मिळवलं. उद्दिष्टांपेक्षा 2,000 रुपये जास्त उत्पन्न मिळवलं. वाढीव 2,000च्या उत्पन्नावर 20% म्हणजे 400 रुपये भत्ता मिळेल. चालक आणि वाहकाला प्रत्येकी 200 रुपये रोख भत्ता दिला जाईल. MPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. MPSC परीक्षेच्या वयोमर्यादेमध्ये 1 वर्षाची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर आता परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 5 जानेवारीला होणारी MPSC गट ब परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार आहे, तर 2 फेब्रुवारीला होणारी MPSC गट क परीक्षा 4 मे रोजी होणार आहे. MPSCनं विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत 1 वर्षानं वाढ केली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. वयोमर्यादेमुळे अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना 6 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. 5 जानेवारीची महाराष्ट्र गट ब अराजपत्रित परीक्षा 2 फेब्रुवारीला. 2 फेब्रुवारीची महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 4 मे रोजी पार पडेल. वयोमर्यादेमुळे अपात्र ठरलेल्यांना 6 जानेवारीपर्यंत करता येतील अर्ज. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी 6 जानेवारीची अंतिम मुदत आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे या परीक्षा उपकेंद्रांवर प्रवेश. चहाच्या टपरीवरील कागदी आणि प्लास्टिक कपांवर बंदी घालण्यात आली आहे. बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेशच काढलेत. चहाचे कप बनवताना त्यात BPA नावाच्या केमिकलचा वापर केला जातो. त्यामुळे कागदी आणि प्लास्टिक कपमध्ये चहा प्यायलाच आजाराला निमंत्रण दिलं जातं असल्याचा दावा करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत सर्व विभागांसाठी प्लास्टिक आणि कागदी चहाच्या कपावर बंदी घालण्याचे एक आदेश निर्गमित झाले. 1 महिन्यापूर्वी नुकतीच आझादींच्या वतीने आम्ही ती मागणी आंदोलनाच्या माध्यमातून लावून धरली. असंख्य नागरिकांचे जीव धोक्यात असणाऱ्या या कागदी कपामुळे खऱ्या अर्थानं नागरिकांना कॅन्सर होत आहे. कागदी कप बनवताना त्यामध्ये प्लास्टिकची लेअर राहते. ती लेअर कागदासोबत बांधण्यासाठी BPA नामक केमिकल वापरलं जातं. त्यामुळे आतला प्लास्टिक कागद वितळून हजारो किटाणू कॅन्सरचे आपल्या शरीरात जात आहेत. वळत पुढच्या बातमीकडे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी SITची कारवाई झाली आहे. केजमधून SITने आणखी एकाला ताब्यात घेतलं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी चौकशी सुरू आहे. SIT कडून चौकशी सुरू झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. तिकडे सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवरून काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि मंत्री धनंजय मुंडेंमध्ये चांगलीच जुंपली आहे. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो, खळबळजनक दावा विजय वडेट्टीवारांनी केला. तर मुंडेंनी पलटवार केलाय आणि राजीनामा देणार नाही असंही स्पष्ट केलंय. की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो. म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा. हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वसनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.
मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल. या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे. आता या प्रकरणामध्ये भाऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत. त्यांचं मागण्याचं समाधान आहे खूप आहे. अजित पवार हे परळीत आले होते आणि त्यावेळी त्यांच्या ताफ्यात जी गाडी होती त्याच ताफ्यातील गाडीतून आरोपी वाल्मिक कराड हा शरण आला असा दावा बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार सुरेश धस यांनी आता केलाय. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले, आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलो पवारसाहेबांनी. मी त्याच्यानंतर ज्या दिवशी ते आले, शनिवारी 16 तारीख होती बहुतेक, 16 तारखेला शनिवारी, त्या दिवशी त्यांच्या ताफ्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सलेंडर होतोय. याचा अर्थ काय? आका मोठ्या आकांच्या बरोबर सगळीकडे होते, म्हणून मग अजितदादांच्या ताफ्यात तीच गाडी असणार, तीच गाडी सरेंडर करायला होती आणि तीच गाडी भेटायला म्हणून केज पोलीस स्टेशनला गेली होती. आणि त्या गाडीचा मला वाटतं काळ्या कलरची गाडी आहे, पांढऱ्या कलरची, ही पांढऱ्या कलरची गाडी गेलेली आहे. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट. पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक झालंय. गडचिरोलीतील कामगिरीचं मोदींनी कौतुक केलं. फडणवीसांसमोर काल 11 नक्षलींनी आत्मसमर्पण केल्याचं आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बस सुरू झाल्यानं मोदी खुश आहेत. कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणेंचं इंदापुरामध्ये स्वागत करण्यात आलं. मंत्रिपदी भरणी लागल्यानंतर पहिल्यांदाच ते इंदापुरात आले. भरणेवाडी आणि अंथुर्ने ग्रामस्थांनी त्यांच्यावर जेसीबी मधून पुष्पवृष्टी केली. पालकमंत्री पदाबाबत अजून घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र त्याआधीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार असल्याचं वक्तव्य केलं. बावनकुळेंच्या नावाची मुख्यमंत्री घोषणा करणार असल्याचंही ते म्हणाले. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विशाल धनवडे पक्षाला सोडचिठ्ठी देतात. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. त्यांच्यासोबत इतर 5 माजी नगरसेवकही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. जळगावच्या पाळधी गावात गाडीच्या किरकोळ वादातनं राडा झाल्याचं मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलंय. गुलाबराव पाटलांच्या गाडीचा धक्का लागल्याच्या कारणातून गावात 2 गटात वाद झाला. यावेळी काही दुकानं आणि गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. प्रकरणी संचारबंदी लागू करण्यात आली होती आणि ती लावलेली संचारबंदी लवकरच उठवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. 40 आमदार गेल्यावर फरक पडला नाही तर या 5नं काय फरक पडणार असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे शहर प्रमुख गजानन थरकुडे यांनी केलंय. पुण्यातून ठाकरे गटाचे 5 माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या माहितीनंतर थरकुडेंनी ही प्रतिक्रिया दिली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी मोठा दावा केलाय. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. पोलीस दलातील अधिकाऱ्याचा हवाला देत वडेट्टीवारांनी हा दावा केलाय. वाल्मिक कराडला ज्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवलंय त्या ठिकाणी 5 पलंग मागवण्यात आलेत. हे पलंग स्वतःसाठी मागवल्याचं पोलिसांनी सांगितलं असलं तरी गादी, उशी, पंखा, एसी देखील बसवता येतील का असा टोला रोहित पवारांनी लगावलाय. बुलढाण्यालगत मंजूर झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची जागा बदलण्याची मागणी कृषी समितीनं केली आहे. शहरातच 23 एकर जागा उपलब्ध असून या ठिकाणी खर्च देखील कमी लागणार आहे. शिवाय वैद्यकीय सेवा घेणाऱ्यांसाठी सोयीस्कर असल्यानं वैद्यकीय महाविद्यालय शहरातील या जागेवरच उभारावं असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. सांगलीच्या मध्यवर्ती सहकारी बँकेनं वर्षभरात थकीत कर्जदार कारवाईचा बडगा उगारलाय. यात थकबाकीदार 9 संस्थांवर कारवाई करत आतापर्यंत 130 कोटी 47 लाख रुपयांची कर्ज वसुली करण्यात आली आहे. बँकेकडून मार्च अखेरपर्यंत 100 कोटी वसूल होण्याचे सांगण्यात आलंय. धाराशिवमध्ये मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.
नायलॉन मांजाच्या वापरामुळे प्राणी, पक्षी, माणसांना इजा होते. त्यामुळेच पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी जनजागृतीसाठी ही विशेष मोहीम राबवली आहे. शिवाजी पार्क मैदानात शिवराज्याभिषेक सोहळा शिल्पाच्या भिंतीलाच मोठी भगदाड पडली आहे. या भगदाडाच्या आत घाणीचं साम्राज्य पसरलंय. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची घटना ताजी असताना शिवाजी पार्कमधल्या या प्रकारानं शिवप्रेमींनी संताप व्यक्त केलाय. मुंबईकरांनी तब्बल 52 कोटींची मॅगी फस्त केली आहे. मुंबईकरांनी ऑनलाईन ॲपवरून वर्षभरात 52 कोटींच्या मॅगीची ऑर्डर दिली. 80 फुटबॉल स्टेडियममधल्या प्रेक्षकांचं पोट भरू शकेल एवढी मॅगी मुंबईकरांनी वर्षभरात फस्त केली आहे. पुढच्या बातमीकडे. अलिबागच्या किहीम समुद्र किनाऱ्यावर बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळालाय. बैलगाडा शर्यतीमध्ये सुमारे 135 बैलगाडांनी सहभाग घेतला होता. नवीन वर्षातील ही अलिबागमधील पहिलीच बैलगाडा शर्यत ठरली आहे. त्यामुळे पर्यटकांसह शौकीनांनी शर्यत पाहण्यासाठी गर्दी केली होती. काळी जोडी आहे ना, बेस्ट आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळ गडावरील अतिक्रमण हटवावं आणि गडावरील मंदिरं, युद्धांची स्मारकं याचा जीर्णोद्धार करावा अशी मागणी करण्यात आली आहे. विशाळगड रक्षण कृती समितीनं ही मागणी केली आहे. यवतमाळमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केलंय. पाणी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय. यवतमाळच्या दिग्रजमधील जनसंघर्ष अर्बन निधी बँकेच्या अध्यक्षांसह सदस्यांनी ठेवीदारांचे 44 कोटी लाटल्याचा आरोप करण्यात आलाय. 6,500 ठेवीदारांची फसवणूक केल्याचा हा आरोप करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खातेधारकांनी ठिय्या दिलाय. विशाळगडावरील हिंसाचारानंतर कोल्हापूर पोलिसांनी 14 जुलैपासून गडावर संचारबंदी लागू केली होती. तब्बल 5 महिन्यांनंतरही ही संचारबंदी लागूच आहे. त्यामुळे पर्यटकांना विशाळगडाला भेट देता येत नाहीये. तेव्हा ही संचारबंदी उठवावी अशी मागणी करण्यात येते. हैदराबाद नवी दिल्ली दक्षिण एक्सप्रेसमध्ये चोरट्यांनी तरुणाची हत्या केली आहे. 4 आरोपींनी पैसे मोबाईल चोरीसाठी मारहाण करत तरुणाची हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालं. या प्रकरणी 4घांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. भारतात पूर्वी सोन्याचा धूर निघायचा असं आपण ऐकत आलोय. मात्र ही बाब खरी ठरली आहे ती एका जागतिक अहवालामुळे आणि यात भारतीय महिला जगात आघाडीवर आहेत. भारतीय महिलांकडे किती टन सोनं आहे आणि कोणत्या राज्यातील महिलांकडे सर्वाधिक सोनं आहे पाहूयात. भारतीय महिलांकडे 24,000 टन सोनं. कोणत्या देशात किती आहे सोनं? जगात भारी भारतीय नारी. जागतिक सुवर्ण परिषदेनं नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केलाय. अहवालात दिलेल्या माहितीनुसार भारतीय महिलांमध्ये सोन्याची आणि दागिन्यांचीही मोठी क्रेज असल्याचं स्पष्ट झालंय. भारतीय महिलांकडे एकूण 24,000 टन सोनं असल्याचं या अहवालातून समोर आलंय. मात्र सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे भारतातही दक्षिण भारतातील महिलांकडे सर्वाधिक सोनं आहे. तमिळनाडूतील महिलांकडे जगात सर्वाधिक सोनं असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. पाहुयात याच संदर्भातला अधिक तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून. भारतातील महिलांकडे 24,000 टन सोनं आहे. दक्षिण भारतातील महिलांकडे 9,600 टन सोनं. अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स आणि रशियाच्या महिलांपेक्षाही तमिळनाडूतील महिलांकडे अधिक सोनं आहे. तमिळनाडूतील महिलांकडे तब्बल 6,720 टन सोनं आहे. सोन्याच्या किमती वाढल्यानंतरही सोने खरेदीकडे कल असल्याचं दिसतंय. सोन्याचे दागिने परंपरा आणि संस्कृतीचा भाग आहेत. भारतात सोन्याला संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. तर भारतीय परंपरेमध्ये जन्मापासून लग्नापर्यंत सोन्याच्या दागिन्यांना विशेष स्थान आहे. त्यातच सोनं खरेदी करणं हा गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्यायही मानला जातो. अडीअडचणीच्या काळातही सोन्याचा वापर करण्याची पद्धत दिसते.
दरम्यान जगभरामध्ये कोणत्या देशात नक्की किती सोनं आहे पाहूयात. अमेरिकेकडे 8,000 टन सोनं, जर्मनीमध्ये 3,300 टन सोनं, इटलीमध्ये 2,450 टन सोनं, तर फ्रान्समध्ये 2,400 टन सोनं आणि रशियामध्ये 1900 टन सोनं. तर भारतीय महिलेला किती सोनं बाळगण्याची मुभा देण्यात आलेली आहे? भारतीय आयकर कायद्यानुसार कोण किती सोनं बाळगू शकतो तेही पाहूयात. विवाहित महिला 500 ग्रॅम सोनं बाळगू शकतात, तर अविवाहित महिला 250 ग्रॅम आणि पुरुष 100 ग्रॅम इतकं सोनं बाळगू शकतात. भारतात सोन्याला संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. सोन्याच्या भावात वाढ होऊनही लोकांची दागिने खरेदीकडे उत्सुकता कमी झालेली नाहीये. लोकांमध्ये दागिने खरेदीची क्रेज कायम आहे. एकेकाळी भारतातून सोन्याचा धूर निघत असे असं म्हणतात ते उगाच नाही. ब्युरो रिपोर्ट,